बाबा, आपल्या घरात तर गणपती उद्या येणार होते ना, मग आज मंदिरात कसे आणले? अगं बाळा, कसं आहे ना, बरेचदा लोक फटाके फोडतात, बँड बाजा वाजवतात, गुलाल उडवतात, त्यामुळे गर्दी होते. म्हणून मोठ्या मंडळाचे बाप्पा एक दिवस आधीच आणतात. आणि विसर्जन कसं करतात? उद्या आपल्या घरी पहिल्यांदा बाप्पा येणार आहेत ना, तर मला सगळं समजून घ्यायचं आहे. बरं, मी तुला मागच्या वर्षीच्या विसर्जनाचा व्हिडिओ दाखवतो. हे बघ. रिद्धी सिद्धी वृद्धि होती, हाँ तेरे ही आने से, और सुंदर ये सृष्टि होती, हाँ तेरे ही आने से. मोरया, मोरया. मटके अंधेरे कोने में जो दानव छुपा है मोरया, उस पे ही जय हो तो दिग्विजय हो तेरी तरह मोरया. गणपति बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी मोरया. गणपति बाप्पा मोरया. धन में सृष्टि सकल में, वन में रण में धन गण में, धन में धन में धन में धन के, मोरया है हर मन में. रंग दिखारे रंग बुहारे, चल 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 के हर जग में, तेज है बल है शक्ति प्रबल है, मोरया के दर्शन मेरे भगवान मोरया के. चला चला, आता झोपा. उद्या बाप्पा येणार आहेत ना, खूप काम करायचंय. ते बघा, तिकडे कोणतरी रडतंय. ऐका ना, तुम्ही कोण आहात? मी पृथ्वी माता. आता तर बाप्पाचं विसर्जन आहे, सगळे मजा करतात, मग तू का दुखी आहेस? हो बाळा, तुम्ही बाप्पाचा सण इतक्या उत्साहाने साजरा करता ते पाहून मला खूप प्रसन्न वाटतं. पण जेव्हा ह्या मूर्त्या विसर्जनासाठी पाण्यात जातात तेव्हा माझ्या नद्या, समुद्र सगळं प्रदूषित होतं. पाणी अस्वच्छ होऊन मासे मरतात. ते पाणी पिण्यायोग्यही राहत नाही. फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. थर्मोकोल आणि प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे भूमी प्रदूषणही होतं. आम्हाला तुला दुखवायचं नव्हतं पृथ्वी माते, सांग ना, आता आम्ही काय करू? तुझं आरोग्य कसं सुधारू? बाबा, आपण यावर्षी ना आपलं घर फुलांनी आणि इको फ्रेंडली वस्तूंनी सजवूया आणि बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीची आणूया. हो हो हो, नक्कीच. देव श्री गणेश, देव श्री गणेश, देव श्री गणेश, देव श्री गणेश.
है वो धनवान है, इनकी राहें की कटी है वो, देवा तुझसे जो याद है, यूं तो मुश्किल सवारी तेरी, सब पे है पहरेदारी तेरी, बाप की आंधियां राख हो, कभी जाती ना हारी तेरी, अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ है, भूल के ये जहां है, जिसकी सिले यहाँ है, साथ पाया तेरा माझ्या प्रिय भक्तांनो, मला फार आनंद होत आहे हे पाहून की तुम्ही माझी भक्ती प्रदूषणाने नव्हे तर प्रेमाने आणि शुद्ध भक्तीने करता. प्रकृती ही माझी सुद्धा आई आहे. तिचे रक्षण करणं आणि काळजी घेणं हेच खरे गणेश पूजन. मेरे सारे सारे तरसेंगे, सुन ले तेरे बिन, तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है, आना ही होगा. तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है, आना ही होगा. देखेंगी तेरी राहें प्यासी प्यासी निगाहें, तो मान ले तू मान भी ले कहना मेरा, लौट के तुझको आना है, सुन ले कहता नहीं पाना है. Now this is